नमस्कार. 19 एप्रिल 2024 रोजी जयसिंगपूरच्या डॉक्टर जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनं स्टेप्स टू क्रॅक MST-CET 2024 या मार्गदर्शन वर्गाचं आयोजन केलं होतं. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स विषयाचे महाराष्ट्रातील तज्ज्ञ मंडळी बोलवली होती. यामध्ये केमिस्ट्रीसाठी मी स्वतः होतो, मॅथमॅटिक्ससाठी पुण्याहून प्राध्यापक मापारी सर होते आणि फिजिक्ससाठी पाटील सर इचलकरंजीहून आले होते. या सगळ्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी नेमक्या येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्या अडचणी आहेत, प्रश्न आणि त्याचे पर्याय कसे शोधायचे या अनुषंगाने चर्चा केली. या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांना एक जाणीव व्हावी की आपण नेमके कुठे आहोत, आणखीन आपल्याला किती तयारी करावी लागेल या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त भर देण्यामध्ये आला. त्याच्या पुढचं पाऊल म्हणून डॉक्टर जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनं 20 एप्रिल 2024 ते 24 एप्रिल 2024 पर्यंत मॉक टेस्ट ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे आजपासून तो प्रोग्राम सुरू झालेला आहे. त्यासाठी त्याने एक लिंक दिलेली आहे की जी लिंक मी तुम्हाला आज या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या मॉक टेस्टचं उद्दिष्ट एकच आहे की तुमची या वेळची नेमकी पोझिशन काय असणारी आहे. प्रत्येक विषयामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या विषयामध्ये तयारी कुठंपर्यंत झालेली आहे आणि आणखीन आपल्याला किती करावी लागेल या कमी कालावधीमध्ये, त्याचा एक अंदाज तुम्हाला बांधता यावा या दृष्टिकोनातून या मॉक टेस्टचं आयोजन केलेलं आहे. लिंक तुम्हाला दिली असल्यामुळं ती लिंक ओपन केली की त्याप्रमाणे तुम्ही ती परीक्षा द्यायची आहे. 4 दिवस तुम्हाला संधी आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की पहिल्या 90 मिनिटामध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रत्येकी 50 MCQज असणार आहेत. म्हणजे एकूण 100 MCQ हे पहिल्या 90 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत आणि पुढे 91 ते 180 मिनिटापर्यंत मॅथमॅटिक्सचे तुम्हाला 50 MCQज असणार आहेत की प्रत्येकी त्याचे मार्क्स किती असणार आहेत, 2 असणारे आहेत. म्हणजे गुण एकूण त्याचे किती असणार आहेत, 100 असणारे आहेत. म्हणजे 200 मार्काची ही परीक्षा असणारी आहे. त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही लिंक मिळेल त्यांनी आपल्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवा आणि या मॉक टेस्टचा ऑनलाईन पद्धतीनं जी घेतली जाणार आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा आपण घ्यावा असं मला वाटतंय आणि तो घ्याल. विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि नेमकं आपण कुठे आहोत याची जाणीव आपल्याला झाली तर कमी कालावधीमध्ये आपण निश्चित आणखीन चांगलं स्टडी करू शकतो. धन्यवाद.